मॉरल इंग्लिश गुरु या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अवश्य करा। विद्यार्थी मित्र हो, वर्ग 10वा इंग्रजीचा लेसन अँड एपिटोम ऑफ करेजचा इंग्लिश वर्कशॉप आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पॅसेज ऑर टेक्स्ट बुक। या टेक्स्ट बुकच्या आधारे आपल्याला आता काही सेंटेन्सेस या ठिकाणी पूर्ण करायचे आहे। बघा, पहिलं सेंटेन्स आहे डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न ऑन, म्हणजे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला होता कधी? द 8th day of January 1942 इन ऑक्सफर्ड, म्हणजे 8 जानेवारी 1942ला ऑक्सफर्डमध्ये। सेकंड आहे करेज इज द क्वालिटी विच मेक्स पीपल। करेज ही अशी क्वालिटी आहे जी लोकांना बनवते। काय बनवते? नॉट टू लूज हार्ट व्हेन फेस्ड विथ द ग्रेट क्लॅमिटी, म्हणजे असं ते लोकांना बनवते की त्यांचं हार्ट ते कधीच आपली हिंमत हारणार नाही कुठल्याही क्लॅमिटीमध्ये। क्लॅमिटी म्हणजे संकट। तिसरं सेंटेन्स आहे डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज लिव्हिंग। डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे जिवंत काय होते? तर आन्सर आहे लिजेंड ऑफ कॉस्मॉलॉजी। ते जिवंत एक लिजेंड होते कॉस्मॉलॉजी या क्षेत्रामधले। ही वॉन्टेड टू स्टडी मॅथमॅटिक्स बट, त्यांना मॅथमॅटिक्सची स्टडी करायची होती, परंतु द ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी डिड नॉट हॅव मॅथमॅटिक्स कोर्स देन, सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड। म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना मॅथमॅटिक्स या विषयाची स्टडी करायची होती, परंतु त्या ठिकाणी तो विषय नसल्याने त्यांनी फिजिक्स ऑप्शन म्हणून निवडला। त्यानंतर आहे स्टीफन हॉकिंग्स पेरेंट्स फेल टू नो अबाउट स्टीफन। स्टीफन हॉकिंग यांचे आई वडील त्यांना हे कळू शकलं नाही त्यांच्या मुलाबद्दल की वन डे देअर लिटिल बॉय विल बी अक्लेम्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी, की त्यांचा छोटासा बाळ हा भविष्यामध्ये या शतकातला सर्वात मोठा किंवा एक फार मोठे जे सायंटिस्ट आहे त्या सायंटिस्टमधला एक सायंटिस्ट होणार आहे। त्यानंतर आहे स्टीफन हॉकिंग वॉज सेंट टू द, तर त्यांना पाठवण्यात आलं होतं युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड टू स्टडी मॅथमॅटिक्स, म्हणजे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ते मॅथमॅटिक्सच्या एज्युकेशनसाठी गेले होते। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ट्रू आणि फॉल्स। स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स। पहिलं स्टेटमेंट डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न ऑन द 8th day of February 1942, तर हे सेंटेन्स फॉल्स आहे, चुकीचं आहे, कारण त्यांचा जन्म झाला होता 8th day of January 1942ला। त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज अ लिव्हिंग लिजेंड ऑफ बायोलॉजी, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे, म्हणून आन्सर होईल फॉल्स, कारण ही वॉज अ लिव्हिंग लिजेंड ऑफ कॉस्मॉलॉजी, तर ते कॉस्मॉलॉजी या विषयामधले लिजेंड होते। कॉस्मॉलॉजी म्हणजे काय? तर या विश्वाची जी उत्पत्ती आहे किंवा बिग बँग थेरी तुम्ही ऐकलेली आहे, म्हणजे हे विश्व कसं निर्माण झालं त्या संदर्भातील जो काही महत्त्वपूर्ण शोध आहे त्याला म्हटलेला आहे कॉस्मॉलॉजी। तिसरं स्टेटमेंट आहे करेज मेक्स पीपल नॉट लूज हार्ट व्हेन फेस्ड विथ अ ग्रेट क्लॅमिटी, म्हणजे करेज हे माणसाला आपलं धैर्य खचू देत नाही कितीही मोठं संकट असलं तरी, आणि हे खरं आहे, म्हणून याचा आन्सर होईल ट्रू। त्यानंतरचं स्टेटमेंट आहे डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न बिफोर द डेथ ऑफ गॅलिलिओ, म्हणजे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला होता गॅलिलिओच्या मृत्यूपूर्वी, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे, फॉल्स, कारण डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला 8 जानेवारी 1942ला आणि गॅलिलिओ डाईड, म्हणजे ते मृत्यूमुखी पडले किंवा ते मरण पावले ऑन January 8, 1642ला, म्हणजे गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर 300 वर्षानंतर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झालेला आहे। पुढचा प्रश्न आहे व्हॉट डू यू नो अबाउट डॉक्टर स्टीफन हॉकिंग फ्रॉम धिस पॅसेज ऑर फ्रॉम धिस लेसन। या लेसनच्या माध्यमातून तुम्हाला डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दल तुम्हाला काय माहीत झालं, तुम्ही त्यांच्याबद्दल काय जाणता? आता याचं उत्तर बघा, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न ऑन January 8, 1942 इन ऑक्सफर्ड। Nobody could imagine that the little boy would be one of the greatest scientists of this century, म्हणजे आपल्याला या पॅसेजमधून माहीत झालं की त्यांचा जन्म 8 जानेवारी 1942ला झाला ऑक्सफर्डमध्ये, आणि कोणालाही असं वाटलं नाही की हा छोटा मुलगा भविष्यामध्ये फार मोठा शास्त्रज्ञ होईल। ही फेस्ड ग्रेट क्लॅमिटी विथ ग्रेट करेज अँड बिकेम लिव्हिंग लिजेंड ऑफ कॉस्मॉलॉजी, आणि तुम्हाला माहीत आहे की डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे असं कॅरेक्टर आहे की ज्यांना चालता येत नाही, ते एका चेअरला
बाइंड झालेले आहेत, चेअरवरून ते उठू शकत नाही, परंतु तरीही त्यांनी कॉस्मॉलॉजी या क्षेत्रामध्ये प्रचंड आपल्या ज्ञानातून शोध लावले आणि एक महान शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी कीर्ती स्थापन केलेली आहे. ही आपल्या सर्वांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. हिज बॉडी वॉज बाउंड टू अ व्हीलचेअर बट हिज माइंड वॉज वर्किंग अँड दॅट मेड हिम वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी. आता आपण बघितलेलंच आहे की त्यांचं शरीर हे व्हीलचेअरला बांधलं गेलं होतं, परंतु त्यांचं मन हे मुक्त होतं, वर्किंग करत होतं आणि म्हणूनच ते या जगातले फार मोठे सायंटिस्ट बनू शकले. हे आपण या पॅसेजमधून शिकलो. पुढे आपण हे पण शिकलो, ॲज अ चाइल्ड ही हॅड अ लॉट ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. म्हणजे बालवयापासूनच त्यांना संगीत आणि मॅथमॅटिक्स या विषयांची आवड होती. हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन. त्यांच्या वडिलांना वाटायचं की माझ्या मुलाने मेडिसिनचा अभ्यास केला पाहिजे, डॉक्टर बनलं पाहिजे. बट ही स्टडीड मॅथमॅटिक्स. परंतु त्यांनी मॅथमॅटिक्सचा अभ्यास केला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स देन, सो ही ऑप्टेड फिजिक्स. आणि त्यावेळेला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मॅथमॅटिक्स हा विषय नसल्यामुळे त्यांना मॅथमॅटिक्स घेता आलं नाही आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला फिजिक्स जो विषय त्या ठिकाणी होता तो निवडला. तर अशा गोष्टी आपण या पाठामधून शिकलो. पुढचा प्रश्न आहे, फाइंड द सिमिलर मिनिंग वर्ड फ्रेज फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. पॅसेजमधून आपल्याला काही सिमिलर मिनिंगचे शब्द किंवा सिमिलर ज्यांचं मिनिंग राहील अशा फ्रेजेस शोधायचे आहे आणि शब्द आपल्याला पुढील प्रमाणे दिलेले आहे. पहिला आहे अ पिरियड ऑफ 100 इयर्स, म्हणजे 100 वर्षाचा कालावधी. याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात किंवा त्याला या पॅसेजमध्ये कोणता शब्द आलेला आहे, तर त्याला एक शब्द आलेला आहे, वर्ड आलेला आहे सेंचुरी. सेंचुरी म्हणजे अ पिरियड ऑफ 100 इयर्स. आणि सेकंड आहे अ व्हेरी फाईन एक्झाम्पल ऑफ समथिंग, म्हणजे कशाचं तरी खूपच सुंदर असं उदाहरण, त्याला म्हटलेलं आहे एपिटोम. तिसरा आहे ॲक्लेम्ड. ॲक्लेम्डचा अर्थ आहे हेल्ड. ॲक्लेम्ड म्हणजे फार मोठ्या स्वरूपामध्ये एखाद्याचा सत्कार होणे, दणदणीत स्वागत होणे, अशा प्रकारे काहीतरी त्याला म्हटलेलं आहे ॲक्लेम्ड. चौथा आहे अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी. अनपेक्षित चेंज, अनपेक्षित बदल आपल्या नशिबामध्ये झालेला, त्याला म्हणतात क्विर्क ऑफ फेट, म्हणजे नशिबाची क्रूर थट्टा, नशिबाचा विचित्रपणा. पुढचा प्रश्न आहे मेक द फॉलोइंग सेंटेन्सेस एक्सक्लामेटरी. पुढील वाक्ये एक्सक्लामेटरी बनवा, उद्गारवाचक बनवा. पहिलं वाक्य आहे करेज इज ट्रूली अ वंडरफुल थिंग. धैर्य हे खरंच खूपच सुंदर अशी गोष्ट आहे. त्याला एक्सक्लामेटरी बनवताना आपल्याला करावं लागेल व्हॉट अ वंडरफुल थिंग करेज इज, म्हणजे करेज हे किती वंडरफुल आहे अशा प्रकारे. आणि या ठिकाणी घ्यावं लागेल व्हॉट. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला एखादा वंडरफुल वगैरे असा ॲडजेक्टिव्ह असतो आणि त्याच्या अगोदर जर अ लागलेलं असेल तर जनरली त्याचं व्हॉटने सुरुवात करायची. व्हॉट अ वंडरफुल थिंग. आता दुसरा आहे ही वॉज व्हेरी क्लम्सी. तो फारच ओबडधोबड होता किंवा तो काहीच करू शकत नव्हता. बघा व्हेरी क्लम्सी, त्यामध्ये अ वगैरे कुठंच नाही, तर अशाचं होईल हाऊ क्लम्सी ही वॉज. हाऊ या ठिकाणी घ्यायचं हाऊ. पुढचा प्रश्न आहे चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू पॉझिटिव्ह अँड कंपॅरेटिव्ह डिग्री. जे वाक्य दिलेलं आहे त्याला आपल्याला कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये चेंज करायचं आहे. पहिलं वाक्य डॉक्टर हॉकिंग इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. बघा हे वाक्य आहे इज. डॉक्टर हॉकिंग इज म्हणजे आहे, म्हणजे डॉक्टर हॉकिंग हे या शतकातले जे महान शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांच्यापैकी एक आहेत. म्हणजे त्यांच्यासारखे काही महान शास्त्रज्ञ अजूनही झाले, ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये दोन गोष्टींची तुलना होते, तर ती तुलना अशी होईल व्हेरी फ्यू सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी आर ॲज ग्रेट ॲज डॉक्टर हॉकिंग. म्हणजे या शतकामध्ये जे काही महान शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांच्यापैकी फारच थोडे शास्त्रज्ञ असे आहेत की ते एवढे ग्रेट आहेत की डॉक्टर हॉकिंग प्रमाणे, असं होईल पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. आता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला तुलना करायची असते, ती अशी होईल की डॉक्टर हॉकिंग इज ग्रेटर दॅन मोस्ट अदर सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. म्हणजे डॉक्टर हॉकिंग हे ग्रेटर आहे, मोठे आहे, महान आहे या शतकामध्ये होऊन गेलेले जे काही बरेचसे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्यापेक्षा. त्यानंतर पुढचा आहे ॲड अ क्वेश्चन टॅग. आपल्याला आता क्वेश्चन टॅग लावायचा आहे आणि क्वेश्चन टॅग लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो कर्ता आहे सब्जेक्ट आणि त्याच्यासमोर येणारं जे टू बीचं रूप आहे ते लक्षात घ्यायचं. बघा सेंटेन्स आहे ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी. या ठिकाणी महत्त्वाचं आहे फक्त ही इज, एवढंच लक्षात ठेवायचं. आता बघा ते सेंटेन्स जसंच्या तसं लिहायचं, ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी.
पहिल्या सेंटेन्समध्ये आपल्याला फुल स्टॉप दिसेल, परंतु दुसऱ्या सेंटेन्समध्ये आपल्याला कॉमा घेऊन इजंट ही, बघा ही इज असं आहे, इजला इजंट करायचं, निगेटिव्ह करायचं, इजंट आणि हीला ही, इजंट ही म्हणजे ते या शतकातले फार महान सायंटिस्ट होते नाही का, हे अशा प्रकारे असते क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग म्हणजे एखादं जे स्टेटमेंट असते जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला निगेटिव्ह बनवावं, निगेटिव्ह असेल तर त्याला पॉझिटिव्ह बनवावं. म्हणजे मी आंबा खात नाही, खातो का, मी आंबा खातो, खात नाही का, अशा प्रकारे क्वेश्चन टॅग बनवायचं असते.